श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी तर देवपूजा केली आणि देवासमोर रांगोळी वगैरे काढून देवाला नमस्कार केला. मस्त अशी माझी देवपूजा वगैरे झाली होती. आणि काल एका ताईची मला कमेंट आली होती की तू डेली पूजेचे व्हिडिओ टाकत जा आणि कपाळावर आणि गळ्यावर कुंकू लावत जा. तेच मी आज करून बघितलं. खरंच पॉझिटिव्हिटी वाटते. मग सकाळ सकाळी ह्यांनी आणि मी बसून चहा वगैरे घेतला. ह्यांना कामावर जायचं होतं म्हणून मी ह्यांच्यासोबतच बसून लागलं चहा घेत. इकडे पियुष आला होता. ह्या दोघांच्या गप्पा रंगले होते. हे दोघं खेळत बसले होते. इकडे माझी मोक्षा झोपली होती. काय कोणास ठाऊक तिला बरं वाटत नव्हतं म्हणून बहुतेक एवढा वेळ झोपली होती ती. मम्मी जरा बाहेर गेले होते म्हणून आई पप्पासुद्धा माझ्याजवळ आले होते. खूप भारी वाटतं. आपली माणसं आपल्यासाठी एवढे लांबून येतात. मग संध्याकाळच्या वेळेस मम्मीने एवढा मोठा कोबीज आणला होता. काय करावं काही कळतच नव्हतं. कोबीची भाजी घरात कोण खात नाही. काय रेसिपी बनवावं हेच कळत नव्हतं. एवढ्या मोठ्या कोबीचं काय काय बनवू मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे ताई आल्या होत्या. ताईंसाठी चहा ठेवला. एवढा सगळा नाश्ता ताईंनी घेऊन आल्या होत्या येताना. थोडा कोबी चिरून त्याची भाजी बनवून घेतली. इकडे ताई आणि मम्मी निवांत बिग बॉस बघत बसल्या होत्या. पण बिग बॉस बघत आहे आणि पोरं असं शांतवानी बघू देतील असं होणारच नाही. आतली गँग सगळी बाहेरच्या खोलीत परत खेळायला आली आणि यांचा एवढा दंगा चालू होता की बिग बॉस काही ऐकूच येत नव्हता. आमच्या मुलांमुळे दिवस कसा जातो कळत नाही. तर असा केला माझा आजचा दिवस. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक